हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय SRJ टेक्निकल यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबई MSBT मुंबईच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ह्या डिप्लोमा प्रोग्रामचा थर्ड सेमिस्टरचा अभ्यासक्रम म्हणजेच टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीम फॉर पोस्ट SSC डिप्लोमा कोर्सेस. ठीक आहे, हा आहे आय स्कीमचा जो थर्ड सेमिस्टरला असलेला अभ्यासक्रम आहे. त्याच्या अंतर्गत जे काही कोर्सेस येतात, कोर्सेस म्हणजे सर्वप्रथम आपण समजावून घेऊया की ह्याच्यापूर्वीची जी स्कीम होती MSBT मुंबईची जी स्कीम, त्या जी स्कीममध्ये सब्जेक्टला सब्जेक्टच म्हटलं जायचं. आता आय स्कीममध्ये सब्जेक्टला आपण कोर्स म्हणणार आहोत आणि ब्रांचला प्रोग्राम म्हणणार आहोत. ब्रांचला प्रोग्राम, जसं की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही पूर्वी जी स्कीममध्ये ब्रांच होती, आता त्याचा आहे प्रोग्राम ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. मग त्याचा प्रोग्राम कोड आहे. हे सर्व विथ इफेक्टिव्ह 2017-18 पासून झालेलं आहे. आता आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ह्या प्रोग्रामच्या थर्ड सेमिस्टरचा जो काय तुम्हाला इथं स्ट्रक्चर दिसतो आहे, टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीम, तो आपण बघणार आहोत. ओके, तर सर्वप्रथम आपण सिरियल नंबर, कोर्स टायटल हे लक्षात ठेवा की सब्जेक्ट जे असणार आहे ते आता आपण कोर्स ह्या नावाने ओळखलं जाणार आहे. कोर्स जो काय सब्जेक्ट असेल तो त्याला आपण कोर्स म्हणणार आहोत. तर पहिला कोर्स टायटल आहे किंवा पहिला कोर्स आहे इलेक्ट्रिकल सर्किट्स. कोर्स ॲब्रिवेशन म्हणजे त्याचा शॉर्ट फॉर्म जो आहे तो इलेक्ट्रिकल सर्किटचा जो काय ॲब्रिवेशन आहे ECI. कोर्स कोड ECIचा कोर्स कोड आहे 22324. टीचिंग स्कीम म्हणजे वीकली त्याला टीचिंग स्कीम कसे असणार आहेत. लेक्चर 4 तासाचे लेक्चर्स असणार आहेत, ट्युटोरियल्स 2 तासाचे असणार आहेत आणि प्रॅक्टिकल 2 तासाचा असणार आहे वीकली, आठवड्याला. टोटल क्रेडिट किती झाले त्याचे 8. ओके, तसंच आपण नेक्स्ट कोर्स समजावून घेऊया. इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट EEM. इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट EEM. त्याचा कोर्स कोड आहे 22325. टीचिंग स्कीम त्याचा आहे वीकली क्रेडिट 6, म्हणजेच लेक्चर 4 होतील आणि प्रॅक्टिकल 2 असतील. फंडामेंटल्स ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स FEE. त्याचा कोर्स कोड आहे 22326. त्याचंही टीचिंग स्कीम सेम आहे, 6 क्रेडिट आहेत त्याला वीकली, 4 लेक्चर्स आणि 2 प्रॅक्टिकल. इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन कोर्स ॲब्रिवेशन आहे EPG. कोर्स कोड आहे 22327. टोटल क्रेडिट्स त्यालाही 6 आहेत, वीकली लेक्चर्स 4 होतील, प्रॅक्टिकल 2 होतील. इलेक्ट्रिकल मटेरियल्स अँड वायरिंग प्रॅक्टिसेस कोर्स ॲब्रिवेशन आहे EMW. कोर्स कोड आहे 22328. त्याचं टोटल क्रेडिट आहे वीकली 7. बरोबर आहे. तर त्याचे वीकली 3 लेक्चर्स असतील आणि प्रॅक्टिकल 2-2 तासाचे 2 असतील, म्हणजे टोटल 7 क्रेडिट्स त्याला असतील. ओके, तर आता आपण नेक्स्ट पार्ट समजून घेऊया. थेरी आणि प्रॅक्टिकल. तुम्हाला 2 मोठे कॉलम दिसत असतील, एक थेरी आहे आणि तो प्रॅक्टिकल आहे. त्या कॉलमचं नाव आहे एक्झामिनेशन स्कीम. एक्झामिनेशन स्कीम म्हणजे एक्झामिनेशन्स कशा असतील पर कोर्सला. ओके, तर आपण तो डिटेलमध्ये मी जरा झूम करून दाखवतो आहे. हे बघा, पहिल्यांदा आपण समजून घेऊया ESEPA. ESE मीन्स एंड सेमिस्टर एक्झामिनेशन. इथं ॲब्रिवेशन्स दिलेले आहेत. ESE एंड सेमिस्टर एक्झाम. PA प्रोग्रेसिव्ह असेसमेंट. ओके, हे L मीन्स लेक्चर, T मीन्स ट्युटोरियल, P मीन्स प्रॅक्टिकल, जे आपण टीचिंग स्कीममध्ये या कॉलममध्ये बघितलेलं. ओके, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ESE एंड सेमिस्टर एक्झाम, PA प्रोग्रेसिव्ह असेसमेंट. मग तो थेरीचा असेल किंवा प्रॅक्टिकलचा असेल. ओके, आता आपण थेरीमध्ये बघूया. प्रोग्रेसिव्ह असेसमेंट ESE. ओके, ESE एंड सेमिस्टर एक्झामिनेशन मॅक्झिमम 70 मार्क्स. मॅक्झिमम मार्क्स किती दिलेले आहेत 70. म्हणजेच काय, ह्या तुमच्या जे काय 5 कोर्सेस आहेत त्या 5 कोर्सेसचा एंड सेमिस्टर एक्झाम थेरी पेपर जो असेल 27 मार्काचा, जो असेल 70 मार्काचा, 70 मार्क्स असतील. 70 पैकी मिनिमम मार्क्स आहेत 28. 70 पैकी मिनिमम मार्क्स आहेत 28. 28ला पासिंग असेल. ओके, त्याचबरोबर थेरी प्रोग्रेसिव्ह असेसमेंट PA प्रोग्रेसिव्ह असेसमेंट मॅक्झिमम मार्क्स आहेत 30. ओके, 30 मार्क्स याला प्रोग्रेसिव्ह असेसमेंट थेरीला आहेत. मिनिमम मार्क्स 0. ओके, टोटल असेल 70 + 30, मॅक्झिमम मार्क्स 100 झाले. ओके, मिनिमम मार्क्स 40. ठीक आहे, तसंच आपण प्रॅक्टिकलमध्ये येऊया. प्रॅक्टिकल एंड सेमिस्टर एक्झामिनेशन ECI जो इलेक्ट्रिक सर्किट हा कोर्स आहे त्याला बघा तुम्ही एंड सेमिस्टर एक्झामिनेशन मॅक्झिमम मार्क्स 25 मार्क्स हॅश आहे. 25 मार्क्स हॅश. आता हॅशचा अर्थ काय आहे, तर त्याला एक्सटर्नल असेसमेंट असणार आहेत. एक्सटर्नल असेसमेंट म्हणजे त्या विषयाला किंवा त्या
कोर्सला, त्या सब्जेक्टला आपल्याला एक्सटर्नल असेसमेंट करावं लागणार आहे. एक्सटर्नल असेसमेंट म्हणजेच त्याचे प्रॅक्टिकल ओरल एक्सटर्नल असतील. ओके, त्याला ECIला मिनिमम आहे 10 मार्क्स. प्रोग्रेसिव्ह असेसमेंट इन प्रॅक्टिकल, प्रोग्रेसिव्ह असेसमेंट इन प्रॅक्टिकल बघूया. ECIचे किती मार्क्स आहेत? 25 मार्क्स, मॅक्झिमम 25 मार्क्स, मिनिमम 10 मार्क्स. टोटल आहेत, टोटल मॅक्झिमम मार्क्स 50. असा विद्यार्थ्यांनो पूर्ण सर्व कोर्सचे आपल्याला डिटेल्स दिलेले आहेत. सिलेबस स्ट्रक्चर किंवा टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीम या पेजमध्ये, जो की 3rd सेमिस्टरचा इंट्रोडक्शनचाच पहिला पेज आहे. नेक्स्ट आपण बघूयात EEM, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट. ह्या कोर्ससाठी आपल्याला एंड सेमिस्टर एक्झामिनेशन 25 मार्क्स ॲट द रेट इंडिकेट्स इंटरनल असेसमेंट. ओके, नेक्स्ट आहे तो तुमचा FE फंडामेंटल्स ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. त्यालाही एंड सेमिस्टर एक्झामिनेशन 25 मीन्स एक्सटर्नल असेसमेंट. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे EPG, इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशनला एंड सेमिस्टर एक्झामिनेशन 25 ॲट द रेट याचा अर्थ इंटरनल असेसमेंट. ओके, नेक्स्ट कोर्स आहे इलेक्ट्रिकल मटेरियल अँड वायरिंग प्रॅक्टिसेस. त्यालाही एंड सेमिस्टर एक्झामिनेशन 50 ॲट द रेट 50 इंटरनल असेसमेंट. 50 मार्काचं काय आहे? इंटरनल असेसमेंट. त्याचे मिनिमम मार्क्स आहेत 20. ओके, ठीक आहे. जो शेवटचा कॉलम दिसतोय, ग्रँड टोटल 800 मार्क्सचा ग्रँड टोटल आहे. ओके, ठीक आहे. हा झाला इंट्रोडक्शनी पार्ट. तुम्हाला अधिक माहिती जर समजावून घ्यायची असेल तर त्या पेजच्या खाली जे दिलेलं आहे, स्टुडंट कॉन्टॅक्ट हावर्स पर वीक 33 हावर्स. आपल्याला हा स्ट्रक्चर 33 हावर्स जो द्यायचे आहेत, 33 तास आपल्याला टोटल ह्या क्युरिक्युलमला किंवा ह्या टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीमला आपल्याला द्यायचे आहेत. ओके, मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिशमध्ये आपण पूर्णपणे शिकायचं आहे. थेअरी अँड प्रॅक्टिकल पिरियड 60 मिनिट्स इच. ओके, थेअरीचा जो काय पिरियड असेल तो 60 मिनिट्स असेल, 1 तासाचा असेल. टोटल मार्क्स 800 दिलेले आहेत आपल्याला 3rd सेमिस्टरसाठी. ॲब्रिव्हिएशन्स मी पुन्हा एकदा सांगतो. ECE एंड सेमिस्टर एक्झाम, PA प्रोग्रेसिव्ह असेसमेंट. ओके, PA प्रोग्रेसिव्ह असेसमेंट, जो की तो दोन्हीला असेल, थेअरीला पण असेल आणि प्रॅक्टिकलला पण असेल. ओके, L स्टँड्स फॉर लेक्चर्स, T स्टँड्स फॉर ट्युटोरियल, P प्रॅक्टिकलसाठी आहे. ॲट द रेट जिथे तुम्हाला दिसेल तो इंटरनल असेसमेंट असेल कोर्सच्या संबंधित. हॅश जिथे तुम्हाला दिसेल तो एक्सटर्नल असेसमेंट असेल कोर्सच्या संबंधित. आणि सर्वात महत्त्वाचं स्टार अँड हॅश ज्या कोर्सच्या असेल प्रोग्रेसिव्ह असेसमेंट किंवा प्रॅक्टिकलच्या प्रोग्रेसिव्ह असेसमेंटमध्ये असेल, तिथं आपण काय कन्सिडर करणार आहोत की तो कोर्सची एक्झाम, त्या कोर्सचा एक्झाम ऑनलाईन एक्झामिनेशन असेल. ओके, आणि अपवर्ड कर्सर जो आहे कॉम्प्युटर बेस्ड असेसमेंट. ओके, अंडर द थेरी. आता आपण बघूया स्टार अंडर द थेरी म्हणजेच आपल्या थेरी प्रोग्रेसिव्ह असेसमेंटमध्ये जो स्टार दिलेला आहे 30 मार्क्सला मॅक्झिममला, त्याचा आपण समजून घेऊया. अंडर द थेरी प्रोग्रेसिव्ह असेसमेंट, आउट ऑफ 30 मार्क्स, ह्या 30 मार्क्सपैकी तुम्हाला 10 मार्क्स आर फॉर मायक्रो प्रोजेक्ट असेसमेंट टू फॅसिलिएट इंटिग्रेशन ऑफ COs and remaining 20 marks in the average of 2 tests to be taken during the semester for the assessment of the cognitive domain allows required for the attainment of the COs. ओके, ठीक आहे. याचा अर्थ असा आहे की हे जे काय तुम्हाला 30 मार्क दिलेले आहेत थेरी प्रोग्रेसिव्ह असेसमेंटला, पैकी 20 मार्क्स हे तुम्हाला एका सेमिस्टरमध्ये 2 टेस्ट होणार आहेत. सेमिस्टरमध्ये क्लास टेस्ट असतील, MSBTचे क्लास टेस्ट असतील, त्याचे ॲव्हरेज मिळून तुम्हाला आउट ऑफ 30 पैकी 20 मार्क हे क्लास टेस्टचे ॲव्हरेज असतील, 2 क्लास टेस्टचे, आणि राहिलेले 10 मार्क्स हे तुम्हाला मायक्रो प्रोजेक्ट असतील. लक्षात घ्या मित्रांनो, स्कीममध्ये सर्व कोर्सेसला मायक्रो प्रोजेक्ट इन्क्लूड केलेला आहे. मायक्रो प्रोजेक्ट सेमिस्टरच्या एंडला आपल्याला तो सबमिट करायचा असतो. मायक्रो प्रोसेस दोन्ही स्वरूपात, हार्डवेअर आणि तुमचा जो काही रिपोर्ट असेल त्या स्वरूपात. ओके, हे असे तुम्हाला प्रोग्रेसिव्ह असेसमेंटचे थेअरीचे 30 मार्क्स मिळणार आहेत. ओके, ठीक आहे. नेक्स्ट बघा, फॉर द कोर्सेस हॅविंग ओनली प्रॅक्टिकल एक्झामिनेशन द प्रोग्रेसिव्ह असेसमेंट मार्क्स, प्रॅक्टिकल पार्ट्स विथ 60% वेटेज अँड मायक्रो प्रोजेक्ट पार्ट विथ 40% वेटेज. ओके, प्रॅक्टिकलला वेटेज हे 60% आहे आणि मायक्रो प्रोजेक्टचा जो काय पार्ट आहे त्याला 40% वेजेस असणार आहेत. इफ कॅन्डिडेट नॉट सिक्युरिंग मिनिमम मार्क्स फॉर
passing in the progressive assessment part of practical of any course of any semester, then the candidate shall be declared as detained for that semester. ओके, प्रोग्रेसिव्ह असेसमेंटपैकी कोणत्याही विद्यार्थ्यानं कोणत्याही कोर्सच्या संदर्भात जे काही असेसमेंट असेल तो कंप्लीट करू शकला नाही ओके, किंवा कंप्लीट त्यानं केलं नाही सेमिस्टरच्या एंडला, तर तो डिटेन केला जाईल, तर तो त्या सेमिस्टरसाठी डिटेन केला जाईल. ओके, ठीक आहे. पासिंग मार्क्स जर त्याला नाही मिळाले तर तो काय होईल, डिटेन होईल. याचा अर्थ काय की आपणाला प्रोग्रेसिव्ह असेसमेंटवरती लक्ष द्यायचं आहे. प्रोग्रेसिव्ह असेसमेंट हे आपल्याला कंप्लीट करावंच लागेल पर कोर्सचा. ओके, पुन्हा एकदा आपण कोर्सेस समजावून घेऊयात. इलेक्ट्रिकल सर्किट्स ECI, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट्स EEM, फंडामेंटल्स ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन, इलेक्ट्रिकल मटेरियल्स अँड वायरिंग प्रॅक्टिसेस EMW. ओके.